सेकंड इयरमध्ये असताना 7 विषय होते, 7च्या 7ही विषय माझे राहिलेले आणि त्यातनं मला साक्षात्कार झाला की मला तेंडुलकर जरी बनता येत नसलं तरी आचरेकर बनून मी काही लोकांचं आयुष्य बदलू शकतो, म्हणून ते ऑफिस मला बंद करावं लागलं। त्याच वेळेला ऋतिक रोशनचा आनंद कुमार यांच्या जीवनावरती आधारित सुपर 30 हा पिक्चर प्रदर्शित झालेला होता। जो पगार मी महिन्याला वर्षाला घ्यायचं, जे पॅकेज मी वर्षाला घ्यायचं, आज कदाचित त्याच्याही पेक्षा डबल पॅकेज महिन्याला मला मिळायला लागलं। माझं नाव डॉक्टर विष्णू माने। मी बाय एज्युकेशन इंजिनियर आहे आणि माझा जो काही प्रवास आहे तो थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी 7 महिन्याचा असतानाच माझी आई वारली आणि आईला आज तागायत मला पुन्हा कधी पाहता आलं नाही। आतापर्यंत मी पुन्हा कधीच तिला पाहिली नाही, कारण कुठेही तिचा फोटो अवेलेबल नाहीये। सो या परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये वाढत असताना आजीनं माझा सांभाळ केला। आजीनं खूप चांगल्या पद्धतीनं मला वाढवलं आणि हे करत असताना गावातलं आणि शाळेतलं हे एज्युकेशन करत मी पुढे आलो आणि हे पूर्ण करत असताना जसं अनेक वळणं घेतली त्यातलाच हा एक वळणाचा भाग होता की परिस्थिती नव्हती, पण मनातले विचार आणि जिद्द मात्र कायम होती की मला काहीतरी करायचं आहे, माझ्याकडे ती कॅपॅसिटी असं मला वाटत होतं आणि त्यामुळे माझी धडपड मात्र सातत्यानं चालू होती। सातत्याने ही धडपड चालू होती। इंजिनिअरिंगच्या या एज्युकेशनमधलेच काही किस्से मला आवर्जून सांगावेसे वाटतात। मी ज्यावेळेला मला काहीच करायचं नाही अशा या आविर्भावात घरच्यांनी मला 12,000 रुपयांची फी दिली नाही या रागात मी ज्यावेळेला आत्यांकडे राहायला गेलो त्यावेळेला आत्यांचं किराणा दुकान चालवायला सुरुवात केली आणि हे किराणा दुकान चालवत असताना 4 वर्ष मी हे किराणा दुकान चालवलं। किराणा दुकान चालवत असताना कुठेतरी माझी पर्सनॅलिटी घडायला लागली। खऱ्या अर्थानं उद्योजकतेचं बाळकडू माझ्यामध्ये तिथेच पेरलं गेलं आणि एक उद्योजक बनावं असं माझी स्वप्न बनायला लागलीत। सायकलवरून इंजिनिअरिंगचं कॉलेज आणि कॉलेजहून घरी आलो की पुन्हा दुकान, असा हा प्रवास संपूर्णपणे चालू होता। दुकान चालवायचं, थोडासा वेळ मिळाला तर अभ्यास करायचा, नाहीतर अभ्यासाला वेळच मिळत नव्हता, कंटिन्युअसली दुकानामध्ये। या 4 वर्षाच्या प्रवासामध्ये सेकंड इयरला असताना नॉर्मली ॲन्युअल पॅटर्न होता, वर्षाचं हे पूर्ण सिस्टीम होती, ॲन्युअली एक्झाम व्हायची आणि या एक्झामच्या वेळेला सेकंड इयरमध्ये असताना 7 विषय होते, 7च्या 7ही विषय माझे राहिलेले। आता आपण रिझन्स देऊ शकत नव्हतं, 7 विषय राहिले, मी फेल झालो हे सत्य होतं। मग आता करायचं काय? तर काही नाही, घरी शेती आहे, आपलं वडिलांना जाऊन मदत करायची ह्या हेतूने मी आपलं आत्याच्या इथून निघालो, गावी गेलो। वडिलांना मदत करण्याच्या हेतूने शेतात काम करायचं म्हणून गावी गेलो। बट लक, भाग्य हे काय आपण म्हणतो ना, त्याच वर्षी नेमकं सिलेबस चेंज होणार असल्यामुळे माझं कॅरी ऑन हा रूल आला आणि त्या रूलमुळे मला 3rd इयरला बसता येणार होतं। मी 3rd इयरला बसायसाठी गेलो। 3rd इयरचं एज्युकेशन स्टार्ट झालं आणि जेव्हा आपण म्हणतो ना की सामायिक किंवा मध्ये जे समर एक्झाम्स असतात, त्या एक्झाम्सला मला पुन्हा सेकंड इयरचे एक्झाम्स द्यायचे होते। पण 3rd इयरला गेल्यानंतर मग मात्र मी एक निर्णय घेतलेला की मला अभ्यासाला वेळ मिळत नाही। वडिलांना काहीतरी मी कन्व्हिन्स केलं की मला थोडे पैसे द्या, मला काही दिवस रूम घेऊ दे, कारण मी जर रूम घेऊन राहिलो तर मला अभ्यास करता येणं शक्य आहे। मी फक्त एक्झामच्या आधी 1च महिने रूम घेतली आणि त्या 1 महिन्यामध्ये अभ्यास करून SYचे म्हणजे सेकंड इयरचे राहिलेले 7 विषय, त्याचबरोबर 3rd इयरचे रेग्युलरचे 7 विषय, असे 14 विषय ॲट अ टाईम सोडवले आणि 14 विषय सुटले। म्हणूनच मला टाटा मोटर्सचा पुढचा जॉब मिळाला। कारण टाटा मोटर्ससारख्या अशा मोठ्या कंपनीजमध्ये जॉब करत असताना तुमचं इयर डाऊन असेल, एटिकेटीज असेल तर तुम्हाला घेतलं जात नाही। पण माझ्या या प्रवासामध्ये वास्तविकरित्या 7 विषय राहिले होते, पण त्याचा कुठेही म्हणजे 3च वर्षात माझं इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मला कंप्लीट करता आला आणि मी टाटा मोटर्ससारख्या कंपनीत रुजू झालो। आणि टाटा मोटर्समध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये आल्यानंतर सायकल मिळाली, एक मित्रांची सायकल होती, काही लोक इथे मित्र राहत होते, मग त्यांची सायकल घेऊन आम्ही विशेषतः इथले बंगलेज बघायला, पिंपरी चिंचवडमधलं प्राधिकरण एरिया आहे तो, तेथील बंगले बघायला फिरायचं। टाटा मोटरच्या बाहेरून आम्ही सायकलवरून जायचं आणि त्यावेळेला मनात सहज विचारायचं की या कंपनीत जर का आपण परमनंट झालो तर किती छान होईल, आयुष्य किती सुंदर असेल। आणि जशी स्वप्न बघितलीत अगदी तसंच सर्व काही झालं। टाटा मोटर्सला मी काही दिवसातच परमनंट झालो, 10 लाख रुपयांचं मला पॅकेज मिळालं आणि खूप छान पद्धतीनं आयुष्य असं घडायला लागलं। बट हे घडत असताना जो माझ्या मनात प्रश्न उठला
की मला याच्याही पेक्षा काहीतरी उत्तुंग करता येत होतं. मलाही विश्वास नांगरे पाटील साहेब असतील किंवा असे जे मोठे अधिकारी आहेत, यांच्यासारखं मला काही बनता येणं शक्य आहे. आणि या स्वप्नाने मला गवसणी गाठली आणि त्यातनं मला साक्षात्कार झाला, की मला तेंडुलकर जरी बनता येत नसलं, तरी आचरेकर बनून मी काही लोकांचं आयुष्य बदलू शकतो. आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं ज्या दिवशी मी देण्याचा विचार केला, मी द्यायला सुरुवात केली आणि माझं आयुष्य अगदी घडायला सुरुवात झाली. सो जिथे देण्याच्या हेतूनं, विद्यार्थ्यांना गाईड करण्याच्या हेतूनं हा प्रवास सुरू झाला. टाटा मोटर्समधले माझे जे सिनियर्स होते, अधिकारी होते, हे अधिकारी मला बोलवून घ्यायचे, की "अरे माझा मुलगा 10वीला आहे, माझी मुलगी 10वीला आहे किंवा 12वीला आहे. चल ना, तू छान गाईड करतो, छान काहीतरी मार्गदर्शन करतो." आणि ते मला घरी घेऊन जायचे. घरी जाता जाता खूप लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली, की मला घरी बोलवलं, की काही थेरपी असेल किंवा काही काउन्सिलिंग्ज असतील, तर त्यातनं विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल होत आहे. तर अनेक अधिकारी लोकं मला घरी बोलवायला लागले. मग आता घरी जाणं मुश्किल झालं, कारण मला घरी बोलवणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली होती. मग त्यातच आमचे टाटा मोटरचे एक कलीग होते. ते म्हणले, की "एक काम कर, माझं छोटंसं ऑफिस आहे, त्याच्यावरती एक पोटमाळ आहे. तिथे तू हे काम करायला सुरुवात कर, कारण माझी मुलगी 10वीला आहे, माझ्या मुलीला पण गाईड कर आणि तो स्पेस तू वापर." त्यांचं ऐकून मी तो स्पेस वापरून तिथून सुरुवात केली आणि पाहता-पाहता तिथली गर्दी एवढी वाढायला लागली. पैसे हा काही फॅक्टर नव्हता. मला द्यायचं होतं. मग जाताना कोणी काय त्यांच्या मनाला येईल ते कोणी 500 दिले, 200 दिले, कोणी 1000 दिले. सो पैसे हा फॅक्टरच नव्हता. बट हे जे काही 200-500 मधून पैसे जमायला लागले, त्यातनं मला रिअलाईज झालं, की आपण 2,000-5,000 रुपयांचं भाडं भरू शकतो. आणि इथे लोकांची जी काही गैरसोय होते, थोडंसं मोठा एरिया घेऊन अजून छान पद्धतीनं जास्त विद्यार्थ्यांना गाईड करता येईल. म्हणून अवघ्या 6 महिन्यात मी एक मोठा स्पेस घेतला, ज्याला एक शटर होतं आणि एक 20-22 विद्यार्थी बसतील असं एक छोटंसं शटर टाईपमध्ये दुकान घेतलं आणि तिथे मग विद्यार्थी मार्गदर्शनाचा हा कार्यशाळा चालू झाल्या. मग तिथलीही गर्दी वाढायला लागली. 6 महिन्यात पुन्हा मला ते स्पेस बदलावा लागला. तिथली गर्दी वाढल्यामुळे मी पुन्हा अजून मोठा स्पेस घेतला. तिथेही विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन चालू झालं. तिसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर पालकांना थांबायला किंवा लांबून पालक यायचे. जे टाटा मोटर्सचे सहकारी होते, त्यांचा भाचा, त्यांचा कोणतरी पुतण्या गावाकडून, धुळ्यावरून, सांगलीवरून, बीडवरून अशा वेगवेगळ्या दूरवरच्या अशा स्पेसेसमधून, लोकेशन्समधून ही लोकं यायचीत. मग त्यांना थांबण्यासाठी काही स्पेस नाहीये, म्हणून पुन्हा मोठं ऑफिस घेतलं गेलं. मग तिथलीही गर्दी वाढत गेली. मग पुन्हा अजून एक मोठं ऑफिस घेतलं. तिथे सर्वसाधारण 100हून अधिक विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये बसायला लागले. रेग्युलरली ह्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा व्हायला लागल्या. विद्यार्थी घडायला सुरुवात झाली आणि काही विद्यार्थी जे आधीच्या बॅचमध्ये माझ्याकडे आलेले होते, त्यातल्याच एका पालकांनी हडपसरला त्यांचा जॉब शिफ्ट झाल्यामुळे मला रिक्वेस्ट केली, की "सर हे खूप छान आहे. टीनेजर्सना खऱ्या अर्थानं आयुष्याला दिशा तुमच्या माध्यमातून भेटते आणि हे काम आता मी हडपसरला चालू झालंय. माझ्या मुलामध्ये झालेले बदल मी पाहिलेले आहेत. तर आपण हडपसरमध्ये एक ब्रँच चालू करूयात." आणि मला वाटलं, की निश्चित हे गरजेचं आहे. मी हडपसरला ब्रँच चालू केली. पण चिंचवड ते हडपसर हा प्रवास थोडासा खडतर आहे. म्हणजे बस नसेल, कार नसेल, कसंही जरी यायचं म्हटलं, यायचं-जायचं म्हटलं, तर तो प्रवास खूप थोडासा कठीण आहे. आणि चिंचवडमधलीच माझ्यासमोर असणारी गर्दी एवढी असायची, की तिथून मला वेळ काढून हडपसरला येणं खूप मुश्किल झालं. सर्वसाधारण 3-4 महिने आम्ही ते चालवलं, बट मला इकडे येता आलं नाही. शेवटी मी ते हडपसरचं युनिट बंद केलं. आणि त्यानंतर मी स्वतःला प्रश्न विचारला, की मी बंद का करावं लागलं? मी बंद का केलं? तर त्याचा आन्सर मला माहिती होतं. आन्सर काय होतं, की मला तिथे जाता आलं नाही. मी गेलो नाही म्हणून ते ऑफिस मला बंद करावं लागलं. मग मी का नाही गेलो? तर न जाण्यामागचं कारण एकच होतं, की मी ऑलरेडी इथेच एवढा ऑक्युपाय आहे, की इथून तिकडे जाणं मला मुश्किल आहे. सो मग याचा पर्याय काय? जर असे युनिट चालू करायचे असतील, अजून विद्यार्थ्यांना गाईड करायचं असेल, लोकांना मदत करायची असेल, तर मला काय करायला पाहिजे? आणि त्यावेळेला असं लक्षात आलं, की मला माझ्यासारखी लोकं तयार करावी लागतील. आणि मग त्याच वेळेला ऋतिक रोशनचा, आनंद कुमार यांच्या जीवनावरती आधारित सुपर 30 हा पिक्चर प्रदर्शित झालेला होता. नुकताच तो फिल्म मी पाहिलेली होती आणि मी इन्स्पायर झालो. अगदी एवढ्या स्लम एरियातले असे हे 30 विद्यार्थी आनंद कुमार त्यांना गाईड करतात आणि ते सर्वच्या सर्व अधिकारी बनतात. ही गोष्ट मला खूप छान आवडली, की आपल्यासारखी लोकं तयार करता येणं शक्य आहे. इव्हन आपल्यापेक्षा किंबहुना आपल्या मार्गदर्शनात आपल्यापेक्षाही भारी, आपल्यापेक्षाही चांगली अशी लोकं आपल्याला बनवता येणं शक्य आहे. आणि या कन्सेप्टमधून मी सुपर 20ची कन्सेप्ट मनामध्ये आणली. 2020 साल चालू होणार होतं. त्यामुळे सुपर 20ची आपणही अशी बॅच करायची, जेणेकरून हडपसरच नाही तर पुण्यातल्या अनेक वेगवेगळ्या लोकेशनला मला ह्या ब्रँचेस चालू करता येतील, माझ्यासारखी लोकं बनतील आणि हजारो लोकांना हे मार्गदर्शन मिळेल, अशी एक माझ्या मनामध्ये कल्पना तयार झाली आणि सुपर 20चा कन्सेप्ट तयार झाला. त्यासाठी
24 सप्टेंबर 2019ला मी टाटा मोटर्सचं रेजिग्नेशन दिलं. तिचं 10 लाख रुपयांचं माझं पॅकेज होतं. ते पॅकेजची नोकरी मी सोडली. 27 लाख रुपयांचं कर्ज त्यावेळेला माझ्यावरती होतं आणि तेव्हा मी ही नोकरी सोडली आणि टीनेजर्सच्या या मार्गदर्शनासाठी आणि सुपर 20च्या या बॅचसाठी मी गायडन्स काम चालू केलं. पण म्हणतात ना, की 2020 साल जसं उजाडलं, ते साल आपल्या सर्वांच्यासाठी खूप आठवणीत राहणार आहे कोविडमुळे. आणि सडनली हे लॉकडाऊन चालू झाले आणि लॉकडाऊन चालू झाल्यामुळे आता करायचं काय हा प्रश्न समोर राहिला. मग सुपर 20ची ही जी काही बॅच बनलेली होती त्यातली काही 5-6 ॲडमिशन्स कॅन्सल झाले बिकॉज कोविडसारखं भयंकर संकट होतं. काय व्हायचं हे लोकांना समजत नव्हतं. मग जे विद्यार्थी राहिले त्या 14 विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही हे ऑनलाईन बेसिसवरती मार्गदर्शन चालू केलं. आणि हे ऑनलाईन करत असताना ऑनलाईनबद्दलचा मला अवेअरनेस आला, की ऑनलाईन पद्धतीनं झूमच्या माध्यमातून या अनेक असे टूल्स आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी करता येणं शक्य आहे. मग आमचं हे एज्युकेशन चालू झालं. ह्या विद्यार्थ्यांना स्किल्स द्यायला सुरुवात केली. आज हे विद्यार्थी स्किलफुल बनले आणि मला सांगायला अभिमान वाटतो, की आजच हे विद्यार्थी अवघ्या वयाच्या 16व्या, 18व्या, 20व्या वर्षी अगदी ते स्वतः उद्योजक बनलेत. स्वतः ते आज लाखो रुपयांचा इन्कम अर्न करतायत या एजमध्ये आणि त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने एक दिशा मिळाली. आणि माझ्यासाठी ही समाधानकारक बाब आहे, की खऱ्या अर्थाने मी जे म्हणत होतो, की मला आचरेकर बनायचं आणि ते बनल्यासारखं आज या विद्यार्थ्यांच्याकडे पाहिलं, की मला जाणवतं किंवा वाटतं, की एवढ्या कमी एजमध्ये अगदी म्हणजे कोणतंही असं टेक्निकल एज्युकेशन्स न घेता स्किल्ड ॲक्वायर करून हे विद्यार्थी आज उद्योजक बनलेले आहेत किंवा उद्योजकतेचे धडे शिकवत आहेत. वेगवेगळ्या विषयावरती ट्रेनिंग्स घेत आहेत. उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट स्पीकर आहेत आणि त्यांच्याबरोबर समाजाचं आयुष्यही ते घडवत आहेत. समाजाचं भविष्य ते घडवायचं काम करत आहेत आणि याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो. अशा पद्धतीनं आयुष्यामधले हे चढ उतार येत गेले आणि याच वेळेला जेव्हा लॉकडाऊन चालू झाले, या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी म्हणून जे काही ऑनलाईनचं मी प्रशिक्षण घेतलं, त्याच वेळेला माझ्यामध्ये मनामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला, की आता मी घरी आहे, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, तर माझ्याकडं जो काही अनुभव आहे, माझ्याकडं जे स्किल आहेत, त्याचा फायदा मी कोणाला करून देऊ शकतो? मी कोणाच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करू शकतो? असा प्रश्न मी स्वतःला केला. त्यावेळेला एक रिअलाईज झालं, की मला स्ट्रेसमध्ये असणाऱ्या लोकांना त्यांना स्ट्रेस फ्री करण्यासाठी मला मदत करता येणं शक्य आहे. आणि या कोविडच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सर्वात जास्त अगर स्ट्रेस किंवा सर्वात जास्त अगर भीती कोणाला होती, तर ती भीती होती गर्भवती महिलांना. आणि त्यामुळे मला आतमधून सहज विचार आला, की मी माझ्याकडे असणाऱ्या या स्किलच्या माध्यमातून गर्भवती महिलांची सेवा करू शकतो. त्यांना हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे होणारा जो काही राग, चिडचिड, स्ट्रेस, टेन्शन किंवा हे जे काही इश्यूज आहेत, हे इश्यूज कमी करायला मी मदत करू शकतो. आणि पुन्हा तिथून ही मदत करण्याची जर्नी सुरुवात झाली आणि या जर्नीच्या माध्यमातून आज अनेक गर्भवती महिलांच्या सेवा करण्याचं मला भाग्य लाभलं आणि अनेक गर्भवती महिलांमध्ये परिवर्तन घडलं. आज सांगायला अभिमान वाटतो, जगभरातल्या 16 देशामधून 2 लाखांहून अधिक महिला या समूहासोबत जुडल्या गेल्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड असा बदल घडला. अगदी येणाऱ्या काही दिवसात त्याच्यावरती रिसर्च आम्ही पब्लिश करतोय, की कशा पद्धतीनं त्यांची मानसिक आणि इमोशनल हेल्थ आहे ती खूप सक्षम अशी बनली, आरोग्यदायी बनली. मानसिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर असलेली स्त्री खऱ्या अर्थानं देशासाठी, त्या कुटुंबासाठी, इव्हन त्या येणाऱ्या बाळासाठी खऱ्या अर्थानं ती एक रणरागिणीच आहे म्हटलं तर हरकत नाही आहे. आणि अशी स्त्री फक्त घरच नाही तर उत्कृष्ट देशसुद्धा चालवू शकतो. आणि म्हणून ती मानसिकता जी आहे, ती खंबीरता जी आहे, ती त्या प्रत्येक स्त्रीला देण्याचं कार्य या माध्यमातून घडत गेलं आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती बदलत गेली. आणि आज जे मी सांगितलं, की ज्यावेळेला 10 लाख रुपयांचं पॅकेज मी रेजिग्नेशन देऊन सोडलं, टाटा मोटर्सची नोकरी सोडली आणि आज ज्यावेळेला मी स्वतःची जबाबदारी घेतली, लोकांना मदत करण्याच्या हेतूनं बाहेर उभारलो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं नेचरच्या माध्यमातून किंवा अनेक काही त्याला म्हणा, पण त्या माध्यमातून माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थानं मला मदत झाली आणि माझं आयुष्य परिवर्तित झालं. जो पगार मी महिन्याला, वर्षाला घ्यायचं, जे पॅकेज मी वर्षाला घ्यायचं, आज कदाचित त्याच्याही पेक्षा डबल पॅकेज महिन्याला मला मिळायला लागलं. कशाच्या माध्यमातून? तर सेवा देण्याच्या माध्यमातून. इंटेन्शन, पर्पज क्लिअर होतं, हेतू क्लिअर होता, मला मदत करायचं आहे या एका ट्रू इंटेन्शनमुळे खऱ्या अर्थानं मग हे जे काही 2 लाखांहून अधिक महिलांचा आमचा समूह तयार झाला, हा समूह म्हणजे अशा ह्या वाघिणीसारखा हा बनलेला या महिलांचा हा समूह आहे.
सो मी नेहमी सांगत असतो की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला जर का जन्माला घालायचे असतील तर आधी जिजाऊ माँसाहेब घडावे लागतील. आणि जोपर्यंत जिजाऊ माँसाहेब बनत नाहीत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसारखी उत्तुंग व्यक्तिमत्व या भारताला, या भूमीला लाभणार नाहीयेत. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनं जिजाऊ बनायची गरज आहे. प्रत्येक गर्भवती स्त्रीनं जिजाऊ बनायची गरज आहे. आणि तिनं स्वतःमधला तो जो काही आतमधला आत्मविश्वास आहे, धैर्य आहे, करेज आहे, सामर्थ्य आहे, ते वाढवून वाघीण बनून हा 9 महिने 9 दिवसांचा प्रवास तिनं जगणं आवश्यक आहे. गर्भसंस्कार म्हणजे काय? कारण गर्भसंस्कार म्हणजे कुठेतरी धार्मिक विधी असा आपला गैरसमज आहे. पण खऱ्या अर्थानं गर्भसंस्कार म्हणजे कोणताही धार्मिक विधी नाहीये. तर गर्भसंस्कार म्हणजे काय? तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिने 9 दिवसांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल आणि पॉझिटिव्ह राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं गर्भसंस्कार. म्हणजे गर्भसंस्कार म्हणजे एका दृष्टीने त्या स्त्रीची आतमधली भावनात्मक जागृती किंवा भावनात्मक बॅलन्सिंग म्हणजे गर्भसंस्कार आहे. आणि त्या विषयाबद्दल निश्चितच आपण जाणून घेऊयात. आणि हा विषय भारतातल्याच नव्हे तर जगातल्या प्रत्येक गर्भवती स्त्रीने हा विषय अनुभवायला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल प्रशिक्षण घ्यायलाच हवं. तर भेटूयात. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.